महाभारताचे युद्ध झाले। हे युद्ध घडवून आणण्यासाठी जे कटकारस्थान कारणीभूत ठरले ते म्हणजे गंधार नरेश शकुनी यांनी केलेले कटकारस्थान। मित्रांनो, शकुनी यांनी हे कारस्थान का केले, आजची कथा याच संदर्भात। तर चला आजची कथा सुरू करूया। जेव्हा पितामह भीष्म पांडू आणि राजा धृतराष्ट्र यांचा विवाह करायचा ठरवतात, तेव्हा पांडूचे लग्न होईलच, पण धृतराष्ट्र हे अंध होते। त्यांचा विवाह कसा होणार ही काळजी पितामह भीष्म यांना सतावत असते। तेव्हा त्यांना समजते की गंधार नरेश सुबाला यांची पुत्री लग्नाची आहे। तर मग ते सैन्याचा मोज फाटा घेऊन गंधार नगरीत प्रवेश करतात आणि तेव्हा गंधार नरेश यांना असे वाटते की पितामह भीष्म हे आपल्या राज्यावर आक्रमण करण्यासाठी आले की काय। तेही घाबरून जातात, स्वतःची सेना तयार ठेवतात। पण तेव्हा पितामह भीष्म त्यांच्या सेनापतीला सांगतात, आम्ही युद्धासाठी आलो नाहीत, तर आम्ही तुमच्याशी नातेसंबंध जोडायला आलो आहोत। मग तो सेनापती गंधार नरेश यांना जाऊन हे सगळे सांगतो व मग पितामह भीष्म यांचे अगदी जंगी स्वागत होते आणि ते का आले तेही सांगतात। पितामह म्हणतात की राजा गंधार, मी तुमची पुत्री गांधारी हिला माझ्या नातवासाठी मागणी घालायला आलो आहे। तुम्हाला हे संबंध मंजूर असेल तर पुढची बोलणी करूयात। पण इतक्यात गंधार नरेश आणि त्यांची पत्नी म्हणते की पुत्र पांडूसाठी आम्ही आमची कन्या नक्कीच देऊ, हे तर आमचे भाग्य ठरेल। पण पितामह म्हणतात, नाही, मी पुत्र धृतराष्ट्र यांच्यासाठी तुमच्या पुत्रीला मागणी घालायला आलोय। तेव्हा गंधार नरेश व महाराणी हे दोघेही हे शक्य नाही असे म्हणतात। तेव्हा पितामह भीष्म म्हणतात, मग युद्धाला तयार राहा, असंही आम्ही तुमच्या राज्याला चहूबाजूने घेरलेलं आहे। गंधार नरेश घाबरतात, ते या नातेसंबंधाला तयार होतात। पितामह भीष्म तिथून लग्नाची बोलणी करून निघून जातात। पण इकडे गंधार नरेश व राणीला मोठा प्रश्न पडतो की आपली इतकी सुंदर सुशील कन्या अंध राजकुमाराला कशी द्यावी। परंतु त्यांचा नाविलाज असतो। जेव्हा त्यांची कन्या गांधारीला हे सगळं समजते की पितामह भीष्म त्यांच्या राजकुमारासाठी मला मागणी घालायला आले होते, तेव्हा ती खूप आनंदात असते। पण इकडे गंधार नरेश आणि त्यांची राणी हे दुःखात असतात। त्यांना त्यांच्या मुलीची काळजी असतेच, पण त्यांचा सगळ्यात छोटा मुलगा शकुनी तो भयंकर रागीट असतो आणि गांधारी ही त्याची अतिशय लाडकी व प्रिय बहीण असते। हे सगळे जर शकुनीला कळाले तर काय होणार ह्याची सुद्धा त्यांना भीती वाटते। आणि होतेही तसेच। जेव्हा शकुनी काही दिवसासाठी शिकारीला गेलेला असतो व परत येतो, तेव्हा त्याला ह्या सर्व घटना समजतात। त्यावेळेस तो म्हणतो, मला हे नातेसंबंध मंजूर नाही। तो आपल्या आई वडिलांना भांडतो। तेव्हा गांधारीला कळते की आपला होणारा पती अंध आहे। पण ती म्हणते, गंधार नगरी वाचवण्यासाठी मी लग्नाला तयार आहे। पण शकुनी तयार नसतो, तो सरळ सरळ युद्ध स्वीकारतो। या युद्धात पितामह भीष्म यांचा विजय होतो आणि गंधार नगरीतील सर्व नागरिकांना बंदी बनवून कारागृहात टाकले जाते। कारागृहामध्ये व्यवस्थित जेवण न मिळाल्यामुळे लोक मरू लागतात। तेव्हा गंधार नरेश सुबाला यांना वाटते, ते म्हणतात,
मला 100 पुत्र आहेत, त्यातला सगळ्यात हुशार शकुनी आहे आणि तो कसल्याही परिस्थितीत जिवंत राहणे गरजेचे आहे. शेवटी सगळे मरतात, राणीही मरते. आता राजा मरणाच्या दारात उभा असतो. तेव्हा ते शकुनीला म्हणतात की आपले कुल नष्ट केले, आपल्या राज्यावर कब्जा केला, तर तू जिवंत राहा. धृतराष्ट्राची माफी माग, गांधारीचे लग्न त्याच्यासोबत करून दे. भले तुझ्याजवळ काही नसेल, पण तुझ्या बुद्धीने तू याचा बदला घे. त्यांनी आपले खानदान उद्ध्वस्त केले, तूही त्यांच्या कुळाचा नायनाट कर. हे सगळे तू करशील हे वचन मला दे. पण तरीही त्याचा विश्वास नव्हता, कारण तो गंधारीवर खूप प्रेम करायचा आणि तिच्या कुळाचा नायनाट करेल की नाही अशी त्यांना शंका होती. म्हणून ते शकुनीचा एक पाय लंगडा करतात की तू जेव्हाही पाऊल टाकशील तेव्हा तुला सूडगुण्याची आठवण होईल. शेवटी गंधार नरेश सुद्धा प्राण त्यागतात व त्यांच्या हाडाच्या सोंगट्या बनून त्या सोंगट्याच्या जोरावर तो कौरवाच्या वंशाचा नाश करतो. त्या सोंगट्या शकुनीचा प्रत्येक शब्द ऐकत असतात. जेव्हा फासे त्याला हवे तसेच फासे पडत असतात, कारण त्या सोंगट्या त्याच्या वडिलांच्या हाडापासून बनलेल्या असतात. त्याच्याजवळ काहीच राहत नाही, ना आई वडील, भावंड, राज्य, प्रजा. मग तो गांधारीचे लग्न धृतराष्ट्रासोबत लावून देतो आणि त्यांचाच दास बनून राहतो. मित्रांनो, अशा पद्धतीने महाभारतातील शकुनी यांनी कटकारस्थान केले आणि संपूर्ण कौरवांचा नायनाट केला. माझी ही कथा आपल्याला आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांचे मनापासून धन्यवाद.